7 दिवसात पोटावरची चरबी कमी करायची आहे, तो व्हिडिओ स्किप करू नका. कारण की या व्हिडिओमध्ये सगळ्यात शेवटी तुम्हाला एक गोल्डन टिप्स देणार आहे, त्यामुळे तुमचं पोटावरची चरबी ही कधी येणार नाही आणि तुम्हाला रिझल्ट लगेच भेटेल. तर जय श्रीराम मित्रांनो, उगलं फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आलेलो. आजचा विषय खूप महत्वाचा आहे. पोटावरची चरबी 7 दिवसात तुमची कमी होईल. जर मी आता जे काही टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही फॉलो केल्या तर 100% तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. सर्वात पहिले काय करायचं, तुम्ही सकाळी उठता ना मित्रांनो, तर तुम्हाला चहा घ्यायचा नाहीये. सर्वात मोठी चूक तुम्ही हे करता. चहा घ्यायचा नाही, तुम्हाला त्याच्या बदल्यात काय घ्यायचं, जसं फ्रेश झालं ना तुम्हाला एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं, त्यामध्ये एक लिंबू टाकून घ्यायचा आहे किंवा अर्धा लिंबू कापून सुद्धा टाकला. हे जे घेतल्याने तुमच्या शरीरामधली ही घाण पूर्ण साफ होत असते आणि दुसरी गोष्ट तुमची ब्लोटिंग होत नसते. तर मित्रांनो, म्हणून तुम्हाला कोमट पाणी, एक ग्लास कोमट पाणी आणि एक लिंबू किंवा अर्धा लिंबू घ्यायचं. त्यानंतर काय करायचंय, तुम्ही सर्वात मोठी चूक करत असतात, तुम्ही चहा घेऊन घेत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला चहा घ्यायची नाहीये. तुम्हाला एक गोष्ट सांगू मित्रांनो, चहा घेतले ना तर चहामुळे तुमच्या शरीरामध्ये भरपूर असे काही परिणाम होत असतात की त्यामुळे तुमची चरबी वाढण्यास ही मदत होत असते. बरोबर आहे. सर्वात पहिले मित्रांनो, पोटामध्ये जी चरबी होते त्यामुळे पोट हे वरती दिसत नसतं. खरं आपली जे पोट आहे कशामुळे वाढत असतं माहिती का, एक भात, साखर आणि मीठ या गोष्टीमुळे तुमच्या शरीरामध्ये जी चरबीचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढतं, त्यामुळे पोट हे जास्त प्रमाणात दिसत असतं. तर मित्रांनो, तिसरी टिप्स अशी आहे की तुम्हाला भाजी भात आणि प्रोटीन या प्रमाण जास्त खायचं आहे. भात, साखर, मीठ याचं प्रमाण कमी करायचे मित्रांनो. त्यानंतरची जी टिप्स आहे ती अशी गोष्ट आहे, तुम्हाला कोल्ड्रिंक्स वगैरे असं बंद करून द्यावं लागेल, बेकरी प्रोडक्ट बंद करावं लागेल. त्यानंतर पुढची टिप अशी गोष्ट आहे मित्रांनो की तुम्हाला डेली काही ऍक्टिव्हिटी करावी लागेल. ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला घरच्या घरी जम्पिंग जॅक झालं, हिंदू पुशअप झाले, त्यानंतर माउंट क्लाइंबर झालं, बर्फीत झालं, या गोष्टी तुम्हाला करायच्या की त्यामुळे तुमचं एक स्टेबल असेल बॉडी आणि तुमची बॉडीला चांगली मुवमेंट भेटेल आणि एक चांगली हालचाल होईल आणि चांगली ऍक्टिव्हिटी होईल. बरोबर. आणि मित्रांनो, आता सर्वात महत्वाची, मी पहिल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की तुम्हाला एक गोल्डन टिप्स देणार, त्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी ही लवकर येणार नाही आणि वाढणार नाही. तर ती गोल्डन टिप्स अशी मित्रांनो, तुम्हाला रात्री खाऊन लगेच झोपायचं नाहीये. म्हणजे माझे एक सांगणं आहे की तुम्हाला रात्री जेव्हा तुम्ही जेवण करणार ना, तर झोपेच्या अगोदर म्हणजे कमीत कमी 3 तास अगोदर तुम्हाला जेवण करायचं आणि त्यानंतर तुम्हाला झोपायचे. तुम्ही जर लगेच खाऊन झोपणार ना, तर तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढून त्याचं रूपांतर हे फॅट मध्ये होईल आणि फॅट स्टोअर होईल, त्यामुळे तुमची पोटावरची चरबी ही जास्त प्रमाणात दिसेल. म्हणून तुम्हाला झोपेच्या 3 तास अगोदर तुम्हाला जेवण करायचं, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये फॅट येणार नाही आणि तुम्हाला त्यासोबत नाईट वॉकिंग करणं ही खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, ही गोल्डन टिप्स होती, ही जर तुम्ही फॉलो केली तर 100% तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, सपोर्ट करा. जय श्रीराम.